चला, कशा आहे सगळ्याजणी तुम्ही? छान आहे ना? आता आपण आज इयत्ता 6वीचा भूगोलाविषय शिकणार आहोत. शिकायचा आहे ना? हो. अतिशय मजेशीर विषय असतो हा. आणि या भूगोल विषयामध्ये आपल्याला आज मातीचे प्रकार बघायचे आहेत. माहिती आहे ना तुम्हाला माती म्हणजे काय? आपण खेड्यामध्ये राहतो, शेतामध्ये जातो. शेतात बघितले ना माती? आणि मातीमध्ये काय काय उगवते बरं? कापूस, सोयाबीन. शेतामध्ये तुमच्या दिसते ना तुम्हाला? तुम्ही जेव्हा शेतामध्ये जाता आई वडिलांसोबत तेव्हा सोयाबीन, कापूस, तूर असं धान्य आपल्याकडे पिकते की नाही? बघितलंय ना तुम्ही सर्वांनी? हा. मग आपल्याकडची जमीन आणि इतर ठिकाणी जमीन, प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी जमीन असते, वेगवेगळी मातीचे प्रकार असतात. आणि हे सर्व मातीचे प्रकार आज आपल्याला जाणून घ्यायचे आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची माती आहे, कोणत्या कोणत्या भागामध्ये कोणती कोणती माती आहे, हे सर्व आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. आणि हे सर्व सांगण्यासाठी तुम्हाला आज आदरणीय खंदारे सर माहिती देणार आहे. तर मी पुढील सूत्रसंचालन मी खंदारे सरांकडे सोपवते. बघा मुलींनो, हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. दिसला? तर महाराष्ट्राच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे? अरबी समुद्र. बरोबर. तर अरबी समुद्रापासून आपण इकडे पूर्व विदर्भापर्यंत जर गेलो तर आपल्याला महाराष्ट्रामधली जी माती आहे ती वेगवेगळ्या प्रकारची दिसून येते. तर आज आपण महाराष्ट्रातील जी माती आहे ती माती आणि तिचे प्रकार समजून घेऊ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण समजून घेऊ की महाराष्ट्राच्या जवळ हा अरबी समुद्र आहे. तर समुद्र असल्यामुळे इथं जी माती असते ती गाळाची माती असते. हा झाला मातीचा पहिला प्रकार. त्यानंतर आपण जेव्हा समुद्राकडून इकडे कोकणाकडे जातो तर इथं आपल्याला माती लाल झालेली दिसते. याचं कारण काय की इथं भरपूर पाऊस पडतो म्हणून येथील मातीला रंग कोणता येतो? लालसर येतो. त्यानंतर आपण इथून पुढे जेव्हा जायला लागतो तर इथं आपल्याला पूर्ण महाराष्ट्राच्या जवळपास 80% भागामध्ये बेसॉल्ट नावाचा जो खडक असतो तो आपल्याला दिसतो. तर या बेसॉल्ट खडकाचा रंग काळा असतो. त्यामुळे इथली जी माती आहे ती सुद्धा कोणत्या रंगाची झाली आहे? काळी झाली आहे. तिला काळी माती म्हणतात किंवा रेगूर माती म्हणतात. तर रेगूर माती, त्याच्यानंतर लाल माती आणि त्यानंतर गाळाची माती, असे आपल्या महाराष्ट्रामध्ये 3 मातीचे प्रकार आपल्याला दिसून येतात. हे एवढं तुम्हाला समजलं? तर आपण पाहिलं की इथं गाळाची माती जी आहे त्याच्यामध्ये कोणती पिकं होतात? तर यामध्ये प्रामुख्यानं नारळ आणि आंबा हे पिकं होतात. त्यानंतर आपण कोकणाकडे गेलो तर इथं कोणती होतात पिकं? तर सुपारी आणि काजूची पिकं होतात. त्यानंतर इकडे विदर्भाकडे जायला लागलो तर पहिल्यांदा इथं आपण बघू आपल्याला द्राक्षाची पिकं पुणे आणि सांगली, नाशिक या भागामध्ये झालेली दिसतात. इकडे विदर्भाकडे आलो आपण तर काळी माती आहे मोठ्या प्रमाणात. तर कापूस आणि ज्वारीचं पीक आपल्याला झालेलं दिसून येते. तर आता हा नकाशा बघा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला अधिक स्पष्टपणे ह्या गोष्टी दिसतात की इथं गाळाची माती आहे, ही लाल माती आहे आणि इकडे काळी माती आपल्याला दिसून येते. तर ही मातीचे जे काही प्रकार आहेत आणि जी पिकं आहेत हे समजून घेण्यासाठी आज आपण काय करणार आहोत? हा नकाशा तर तुम्हाला मी सांगितलाच, पण आपण एक छोटीशी नाटिका आज तयार करणार आहोत. यामध्ये आपण काय करणार आहोत? 6 पात्र घेणार आहोत. त्यामध्ये सूत्रधार राहणार आहे आणि काही पिकं राहणार आहे. तर आपण आता सूत्रधार कोण राहणार आहे ते बघू. आपण साचीला बनवणार आहे सूत्रधार. त्यानंतर हिला आपण बनवू कापूस बनवू आणि हिला आपण ज्वारी बनवू आणि गौरीला आपण काय बनवणार आहे? तांदूळ आणि तुला द्राक्ष आणि हिला आंबाराणी. तर बघा, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या माती आणि त्या मातीमधले जी काही पिकं असतात ती कोणती कोणती आहेत त्यानुसार आपल्याला मातीचे कोणते प्रकार समजून घ्यायचे आहेत हे सर्व या नाटकामध्ये आपण दाखवणार आहोत. तर हे नाटक करायला तुम्ही तयार आहात का? हो. तर आता आपण थोड्या वेळानं हे नाटक कसं करायचं आहे ते बघू. चला. नमस्कार, मी मराठी भाषेत महाराष्ट्राची माता माझ्या अंगात अंगावर तुमच्या सगळ्यांची वाद होते. माझ्या प्रत्येक कणात एक वेगळीच गोष्ट आहे. चला तर माझ्या मातीच्या कुटुंबातील काही सदस्यांची तुमची भेट करून देतो. ही बघा, ही काळ्या मातीतील कापूस तर वेगळं कापूस. मी कापूस, पांढरं सोनं. मी काळ्या मातीत होतो, विदर्भात होतो व अकोल्यात होतो. चला आता आपण ज्वारी ताईला बोलावूया. मी ज्वारी, महाराष्ट्राचं मी पण याच काळ्या मातीत वाढते. विशेषतः अहमदनगर, सोलापूर आणि अकोला या जिल्ह्यांना माझा अभिमान आहे. आम्ही दोघी काळ्या मातीची शान आहोत. धन्यवाद. मी तांदूळ, तुमचा आवडता भात. मला खूप पाणी लागते त्यामुळे मी तांबड्या मातीमध्ये रुजते. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमध्याच्या प्रदेशात विशेषतः रायगड, रत्नागिरी व भंडारा या जिल्ह्यांमध्ये माझा थाट असतो. धन्यवाद. नमस्कार, मी द्राक्ष. मी गोड आणि रसदार आहे.
रसदार आहे. तांबडी आणि काळी माती सुद्धा मला चालते. सोलापूर, पुणे येथील लोक मला पिकांचा राजा असं म्हणतात. नमस्कार, मी आहे अंबाराणी. मला गाळाची माती सुद्धा चालते. मी कोकणातील राणी सुद्धा आहे. धन्यवाद. माती आमची माय, पीक आमचं लेकरू, तुमच्या मुले आमचं धन्यवाद.